सहस्वग्गो सर्पदास स्थविराची कथा. उद्योगी व्यक्तीचे जीवन श्रेष्ठ असते. स्थळ जेतवन श्रावस्ती. योचवस सतं जीवे कुसितो हिनवैर्यो कुसितो हिनवीर्यो एकाह जीवितं सेयो वीर्यं मारभतो दडहं. याचा अर्थ असा आहे, आळशी आणि निरुद्योगी मनुष्याच्या 100 वर्ष जगण्यापेक्षा दृढतापूर्ण उद्योगी मनुष्याचे 1 दिवस जगणे सर्वश्रेष्ठ आहे. गाथा कथा अशी आहे. एका कुलवान गृहस्थाने तथागतांच्या उपदेशाचे श्रवण करून प्रवज्जा घेतली व संघात सामील झाला. एका कुलवान गृहस्थाने तथागतांच्या उपदेशाचे श्रवण करून प्रवज्जा घेतली व संघात सामील झाला, परंतु त्याचे मन त्यामध्ये रममान होत नसल्याने गृहस्थी जीवनाकडे त्याचा कल पुन्हा वाढू लागला. पण गृहस्थी जीवनात परत जाणे त्याला अपमानास्पद वाटू लागले, म्हणून त्याने आत्महत्या करण्याचे ठरविले. सर्पदंशाने मृत्यू येईल म्हणून त्याने विषारी साप असलेल्या एका डब्यात हात टाकला. विषारी साप असलेल्या एका डब्यात हात टाकला, परंतु सापाने त्याला दंश न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही. सापाला वाटलं काय मारावे, हो दे. परंतु सापाने त्याला दंश न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे इतर भिक्षू त्याला सर्पदास म्हणून ओळखू लागले. काही दिवसानंतर त्याने दुसऱ्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने एका नाव्याकडून धारदार वस्त्रा घेतला आणि त्या धारदार वस्त्र्याने आपला गळा कापण्याचा निर्धार करून मानेवर वस्त्रा चालविला. तेवढ्यातच त्याला आपल्या जीवनात केलेल्या दशशिलाचे आचरण व सदाचाराच्या आचरणाचे स्मरण झाले. त्यामुळे त्याचे मन प्रीती आणि सुखाच्या आनंदाने भरून आले. शिलाचरणाचे तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागले आणि आत्महत्येचा विचार त्याच्या मनातून नष्ट झाला. त्याने त्याचे मन ज्ञानप्राप्तीकडे वळवले आणि काही दिवसातच त्याला अर्हतपद प्राप्त झाले. काही दिवसांनी भिक्षू सर्पदास वस्त्रा घेऊनच विहारात परत आला. त्याला पाहून इतर भिक्षूंनी त्याला विचारले, म्हणते, आपण कुठे गेला होता आणि हा वस्त्रा तुमच्या हातात कसा? त्यावर भिक्षू सर्पदासने उत्तर दिले की, मी आत्महत्या करावी म्हणून गळा कापण्यासाठी वस्त्रा घेतला होता. आता मी गळा कापण्याऐवजी ज्ञानरूपी वस्त्र्याने माझ्या मनातील सर्व विकार कापून काढले आहेत. त्यावर इतर भिक्षूंचा त्यावर विश्वास बसला नाही, म्हणून ते सर्वजण तथागताकडे गेले आणि त्यांना विचारले की भिक्षू सर्पदासचे म्हणणे खरे आहे का? एवढ्या कमी वेळात अर्हतपद शक्य आहे काय? तेव्हा तथागत म्हणाले, हे शक्य आहे. जी व्यक्ती दृढ निश्चयाने मनाचा समतोलपणा व अंतर्दृष्टीने मनाची शांती प्राप्त करते, त्याला कोणत्याही क्षणी अर्हतपद प्राप्त होऊ शकते. मनुष्य सतत ध्यानात रममान असेल तर त्याला कोणत्याही प्रसंगी अर्हतपद प्राप्त होण्याची शक्यता असते. हे सर्व भिक्षूंना समजावून सांगताना तथागतांनी
वरील गाथा म्हटली होती. तात्पर्य: मनुष्याला मिळालेले आयुष्य अतिशय मूल्यवान आहे. त्या आयुष्याचा प्रत्येकाने चांगल्या कार्यासाठी उपयोग करून घ्यावा. मनाचा समतोलपणा ढासळू न देता नेहमी चांगल्या मार्गाने वाटचाल करावी. ध्यानाचे प्रकार अलग अलग आहे बघा. ध्यान हेच नका समजा तुम्ही. ध्यानाचे प्रकार अलग अलग आहे. गाडी चालवताना ध्यान पाहिजे, नाही तर ॲक्सिडंट होते. चालताना ध्यान पाहिजे, नाही तर मग ठोकर लागते. स्वयंपाक करताना ध्यान पाहिजे, नाही तर भाजी खारट होते, तिखट होते, आहे का नाही, तेल जास्त पडते. तर प्रत्येक ठिकाणी ध्यान पाहिजे. सगळ्या गोष्टीत ध्यान असलं पाहिजे. त्याला ध्यानात आलं का आपण दसशील घेतलेले आहे. त्याला ध्यानात काय आलं, आपण दसशील घेतलेले आहे, त्याला ध्यानात आलं आणि त्या ध्यानाने तो अनंत झाला. तर असंच असते. आणि म्हणून कुणाला कसं ध्यान होईल काही सांगता येत नाही. म्हणून ध्यान लय महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकानं जसं पुस्तकात ध्यान लागलं तर माणूस अधिकारी बनते, मोठ्या पदावर जाते. प्रत्येक ठिकाणी ध्यान लागलं पाहिजे. आणि ज्या मनुष्याचं ध्यान लागलं व्यवस्थित, त्याचं जीवन चांगलं सुखाने आणि आनंदाने कंठित होते आणि आनंदाने प्रवास होते. कधीही जीवनामध्ये संकट येत नाहीत. आणि आले तर मार्ग सापडते ध्यानामुळे. मार्ग सापडते पण ना. जेव्हा जेव्हा आपण गरम होतो ना, गरम, ते चिंतन करा का बा आता इथं आग लागू राहिली रागाची, शांत होऊन जा. ध्यान व्हायला मला शांत झालं पाहिजे. मग बोलून घे, बोलत राहा, बोल बापा, शांत राहायचं. तर सामन्याला जो अग्नी काय होते, कमी होऊन जाते. तर हे असं मग ते ध्यान बरोबर त्याच्यात ते कळते. नाही तर मग ध्यान नसन मग दोन्हीकडे आग लागते. कलकल 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 कलकल. आगीचं रूपांतर मग जास्तच वाढते. ते मग फाईट होते. ते फाईट होणं मार घातक आहे. मग ते फाईट झाली का फार घातक आहे. मग ते ध्यान राहत नाही. मग ते ध्यान चिघळलं आणि मग सगळं नुकसानच नुकसान. रागच राग, द्वेषच द्वेष, हा सगळा उत्पन्न होते. मग अधिक वाढते मग ते. आणि म्हणून का नाही प्रत्येक गोष्ट ध्यानात ठेवूनच का नाही आपण आपलं जीवन कंठित केलं पाहिजे. म्हणून ध्यान लय महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकानं का नाही ध्यानावर लक्ष दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टीवर, स्वयंपाक करताना, चालताना, बोलताना, प्रवास करताना, गाडी चालवताना, सगळ्या गोष्टीवर. जेवताना ध्यान पाहिजे पण ना, सगळ्याच गोष्टीवर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर व्यवस्थित केल्या तर आपलं आयुष्य सुखाचं होते आणि आपण ध्यानमग्न व्हाल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.